आपण याआधी 3-4 व्हिडिओमध्ये आपण बोललोय. इतिहास या विषयाविषयी बोललेलो आहे आणि इतिहास हा आपल्याला लवकरात लवकर कमीत कमी टॉपिक कमीत कमी दिवसामध्ये मोजके आणि कमी असे टॉपिक करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल या संदर्भात आपलं चाललंय. तर मी आजच सकाळी माझ्याकडनं तिथे एक हे झालंय की मी ते ॲक्च्युली दोघं व्हिडिओ ती इतिहासाचे असून त्याला गडबडीत इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ समजून तिथे अर्थशास्त्र झालंय. तेवढी चूक तुम्ही समजून घ्या. मी परत ते एडिट करत वगैरे बसलो नाही, कारण की 1.5 तास लागतो अर्धा तासाच्या वरच्या व्हिडिओला वगैरे पूर्ण अपलोड करायला. एक चांगली गोष्ट आहे, उद्यापर्यंत ऑनलाईनचे आपलं सगळं होणार आहे. मला रिप्लायमध्ये मेल वगैरे सगळं आलं आहे. थोडं चांगलीच पद्धतीने मेटा टीमला थोडं घेतलं मी मेल वगैरे कॉल वगैरे, कारण की आपण सगळे नियमात असून देखील आपल्याला ते येत नव्हतं. चलो असो. तर माझं आधी एक असं प्लॅनिंग होतं की एकाच वेळेस तुम्हाला सगळे प्रश्नांची चर्चा करावी, पण मी नंतर आधी ठरवलं की 21 पासून करावी. पण मग मला असं वाटलं की प्रत्येक व्हिडिओ बघणारा त्या अंडरस्टँडिंगला आहे का, म्हणजे एकदमच 2-3 वर्ष 2-3 प्री वगैरे दिलेला चांगला अभ्यास झालेला असला तर मी माझ्या लेवलने जसं अंडरस्टँडिंग आहे तसं घेतलं असतं. पण आपल्याला एकंदरीत सगळ्यांचा विचार करून चालायचं आहे. तर मी ही जी सुरुवात आहे ना, अगदी बिगिनर जे असतील त्याच्या लेवलने ही केलेली आहे. त्यामुळे सॉरी, अनेक असे मुद्दे काढलेत मी, आणि अनेक अशा मुद्द्यांसाठी ना आपल्याला खूप अशी सविस्तर आणि थोडा वेळ जाणार आहे. पण कसं आहे, आपण थोडं चांगल्या पद्धतीने अभ्यास करू की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त हे घेता येईल. इथे हे करंट अफेअरचं आहे. एक 2च मिनटं बरं का मित्रांनो. मी तुम्हाला ते कसं आहे, वेगवेगळ्या सेक्शनला त्याच पेपरमध्ये वेगवेगळ्या टॉपिकने चाललेलं असतं ना. तर 26च्या पेपरचं आपलं तुम्हाला मी हे दिले पूर्णपणे मुद्दे दिलीत की काय आहे, कसं आहे, कुठले कुठले टॉपिक कव्हर होणार आहेत, काय होणार आहे, कसे होणार आहे. थोडा व्हिडिओचं स्वरूप असं ठेवतो की आपला व्हिडिओ पण आला पाहिजे, थोडंसं स्पष्टीकरण पण झालं पाहिजे आणि काही मुद्द्यांची चर्चा देखील झाली पाहिजे. तर हा गट क कंबाईनचा कंबाईन ही दोघीकडे आहे. कंबाईन म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पोस्ट असल्यामुळे कंबाईन ही बी ग्रुप देखील आहे आणि कंबाईन ही सी ग्रुप देखील आहे. म्हणून कंबाईन सी मध्ये आपल्याला त्याच्यात तलाठीचं पद झालेलं आहे. 1 जून 2025च्या पेपरचं आपण डिस्कशन करू. त्याच्यामध्ये असे काय मुद्दे होते, काय नव्हते. पहिले आधी मी तुम्हाला सगळे मुद्दे सांगून देतो आणि नंतर प्रत्येक वेळा मग परत त्या मुद्द्यांना अनुसरून आपण चर्चा करू की मी तिथे काय विश्लेषण केलं वगैरे, आणि ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल. मी ते तुम्हाला पूर्ण त्याचे हे इंस्टाग्राम वगैरेला मी त्याच्या हे करणार पोस्ट वगैरे. ते एका दिवसात 2-3 ठीक असतं. रील वगैरे हे करणं, जास्त पण करणं हे नाही आहे. परत मग ते अकाउंट कधी फ्रीज होतं, कधी काय अल्गोरिदमचा इश्यू असतो. त्याच्यामुळं अनेक असे साधनं मी करून ठेवली की जिथे आपण हे देऊ शकतो तुम्हाला. थोडा ना आपल्याकडं आहे त्या साधनांमधून चालावं लागतंय. नाहीतर माझा प्लॅन थोडा होता इतर गोष्टींचा. ज्यावेळेस आपल्याकडं थोडं काही येथील काही टेक्नॉलॉजीच्या आधारे काही आपल्याकडं इन्स्ट्रुमेंट येतील किंवा साहित्य येईल, त्यावेळेस कदाचित आहे ना तुम्हाला मी माझा फेस दाखवण्यापेक्षा डायरेक्ट वर्क दाखवल, डायरेक्ट ते बुक असेल. पुढे पुढे आपण आहे ना जे खास करून 26, 27, 28 किंवा 27ची एक्झाम तयारी करताय आणि त्यांच्याकडं बऱ्यापैकी 8-9 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा कालावधी, त्यांच्यासाठी डायरेक्ट जे मेन संदर्भ ग्रंथ आहे, जे बुक आहेत ना,
त्याची डायरेक्ट माझा लेक्चर वगैरे घेण्याचा विचार आहे. त्याच्यात डबल फायदा आहे, एक माझी रिव्हिजन पण होईल आणि एक हे बी होईल. कदाचित त्यावेळेस आपण सी ग्रुप क्लिअर करून आपण कंबाईनसाठी किंवा वरच्या लेवलच्या एक्झामसाठी तयारी करू. तर ही आता थोडा मी कॅमेरा असा सेट केलेला आहे की जास्तीत जास्त तुम्हाला मी दिसलं पाहिजे, नाही तर तो व्हिडिओ तयार झाल्यानंतर मला त्याला परत तो 16:9च्या याच्याने हे ते करून त्याला खूप वेळ जातो, आपला अभ्यास आहे. तर तुम्हाला किती दिसते काय नाही, तर मी सगळे ह्या पेपरला हे घेतलेले आहेत आणि हा पेपर आहे. ह्या पेपरच्या आपण आधी मुद्द्याला चर्चा करून घेऊ. तर हा जो कंबाईनचा पेपर होता ना 1 जून 2025ला झालेला, तर याच्यामध्ये काही टॉपिक असे होते. मूळ म्हणजे हा महाराष्ट्राचा सामाजिक धार्मिक सुधारणा याच्यावर एक प्रश्न आलेला होता आणि तो प्रश्न होता प्रार्थना समाजाच्या माध्यमामधून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि संस्थापक याच्यावर प्रश्न होता. म्हणजे एक आपल्याला इथे एक दिशा भेटते की प्रार्थना समाज का करणं गरजेचं आहे, तर ती एक दिशा आपल्याला इथून भेटते. मी वारंवार म्हणतो या बुकमध्ये जेवढं प्रार्थना समाजाचं आहे किंवा ह्या बुकमध्ये जेवढं तुम्हाला प्रार्थना समाजाचं भेटेल आणि ही जे मी याच्या आधीच्या व्हिडिओ जे म्हटलं किंवा तुमच्याकडे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एकदा हा टॉपिक भेटला ना, एकदाच सगळे सोर्सेस इथून वाचून घ्या, तिथून वाचून घ्या, तिथून वाचून घ्या, सगळं कंपाईल करा, नोट्स तयार करा. प्रार्थना समाजाला नंतर शेवटला तुमची नोट्सच पाहिजे. आणि नोट्स कशी करायची, हे PYQ प्रश्न वाचले, त्याचा अंदाज घेतला की त्यानुसार कळतं की आपल्याला काय करायचं. आता प्रार्थना समाज म्हटल्यावर कोणी स्थापन केली, का स्थापन केली, नंतर त्याचं कुठे त्याचं हे होतं, म्हणजे प्रार्थना समाजाचं मुख्य कार्यालय किंवा त्याची जी संस्था कुठे असेल. त्याच्यानंतर हा एक PYQ अजून एक नोट्स करायला दिशा देतो की त्या समाजाच्या माध्यमामधून जी काही सामाजिक कार्य वगैरे झालीत त्या संदर्भात इथं हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. नंतर पुढचा जो होतो, मी वारंवार म्हणतो की कायद्यांवर प्रश्न आहेच. हा 1935च्या कायद्यावर आला आणि त्याला रिलेव्हंट व्यक्ती होते पंडित नेहरू. गुलामगिरीची सनद स्टेटमेंट देऊन आलेला प्रश्न होता. तर मी आधी तुम्हाला मुद्देच घेतो सगळे सांगून, मुद्दे सांगितल्यानंतर आपण पुढे चर्चा करू त्याची. आणि नंतर पुढचा प्रश्न होता ना 1857 वर होता. एनफिल्ड रायफलचे जे प्रशिक्षणाचं ठिकाण होतं ना ते विचारलेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न गव्हर्नर जनरल, व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल हे करून टाकायचे समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिले. किंवा तुमच्याकडे जे काही बुक असलं ते इथून पुढे ग्राह्य धरून घ्या की तुमच्याकडे जे मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये जर या गोष्टी सापडत असतील तर तिथूनच करा. मी समाधान महाजन म्हणतोय, मी गाठळ म्हणतोय, मी स्टेट बोर्ड म्हणतोय, मी ओल्ड 8वीचं न्यू 8वीचं म्हणतोय, ओल्ड 11वीचं म्हणतोय. म्हणजे माझ्याकडे तो सोर्स येते, माझ्याकडे अनेक असा सोर्स आहे, मी तुम्हाला तो दाखवला पण आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जो सोर्स आहे त्याच्यामध्ये बघा. हा गव्हर्नर जनरल जो होता ना रिपनचा लोकल बोर्डवर प्रश्न विचारलेला होता आणि ह्या प्रश्न सोडवताना मी एकदम, आपल्याला माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात किंवा त्याचं सगळ्यात जास्त काय होतं, मग ही लोकल बोर्ड मी जसं वाचलं ना तसं मी रिपनला टिप केलं आणि इतकी स्पीड आणि इतकी ॲक्युरेसी आणि इतकं तुमचं सेन्स ऑफ माइंड तिथे चालला पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी. नंतर पुढचा प्रश्न हा ब्रिटिशांचं आर्थिक जे धोरण होतं हे खूप मोठं मॅटर करतं. कारण की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असो किंवा 1857 नंतर 1858 नंतर राणीच्या जाहीरनाम्यानंतर प्रत्यक्ष काउन्सिलकडे आणि ब्रिटन सरकारकडे गेलेलं भारताचं वसाहतवादाचं जे ब्रिटनच्या सरकारकडे गेलं होतं, त्यांचं राज्य आपल्यावर जे स्थापलं गेलं पूर्णपणे ते असेल. हा सगळा व्यापार आर्थिक फायदा इथूनच झालेला होता. याच्यावर दुष्काळ आयोगावर प्रश्न होता, ट्रॅची आयोगासंदर्भात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हा समाजसुधारक महात्मा फुले, सत्यशोधक जलसा यातील व्यक्तीवर होता. स्टेटमेंटवर प्रश्न होता, सरोजिनी नायडू आणि मोहम्मद अली जिन्ना यांचा संदर्भ घेऊन हा एक प्रश्न होता. नंतर पुढचा प्रश्न हा वृत्तपत्राची गुराखी भाला, हरिकिशोर, देशसेवक व संस्थापकच्या जोड्या होत्या. म्हणजे हा प्रश्न जो होता ना
हा मी इथे स्पष्टीकरण करून टाकतो, पुढच्या वेळेस करणार नाही. जोड्या लावा स्वरूपात आला होता. आणि जोड्या लावा स्वरूपात कसा प्रश्न आला होता, तर लेखक आणि त्यांची बुक आणि वर्ष दिलेलं होतं. मग आता हे प्रश्नपत्रिकेमध्ये वाचताना सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे तुम्ही माहिती आहे का? प्रश्नांमध्ये जिथे आयोगाने उत्तर बरोबर दिलंय ते पुढच्या वेळेस आयोगाला कधी चॅलेंज करण्यासाठी ऑथेंटिक सोर्स असतो तो. तर मग आपण अनेक असे प्रश्न पाहतो की तिथं आयोग उत्तर ते देत असतं आणि मग आपल्याकडे जे काही सोर्स आहेत त्याला ते ग्राह्य न धरता ते ग्राह्य धरायचं का? तर हे बघा, ह्या जोड्या लावामध्ये ना 1899ला ऑप्शन दिलेला आहे गुराखी, पुढं कंसात मुंबई दिलेलं आहे. 2 नंबरचं 1906ला भाला पुणे, 1907ला हरिकिशोर यवतमाळ, 1909ला देशसेवक नागपूर. म्हणजे आता इथून हा प्रश्न फक्त येऊन गेला तर नाही, ही माहिती भेटतीये की जे काय होतं म्हणजे बुक जी होती तर 1899ला गुराखी आलं कुठं होतं, मुंबईला होतं. मग ती कुणाचं होतं, गिर यांचं होतं. 1906ला भाला होतं, पुण्यामधून होतं. कुणाचं होतं तर ते श्री ल ना जोशी यांचं होतं. त्याच्यानंतर 1909ला देशसेवक नागपूर होतं. कुणाचं होतं, भोपटकरांचं होतं. म्हणजे हा अतिरिक्त माहितीचा साठा आहे, तो अभ्यासाचा साठा आहे. मुळात आपली स्पर्धा परीक्षा किंवा कुठलीही हे काय माहितीये का, तुमच्याकडे किती डाटा आहे, किती तुमच्याकडे माहिती आहे आणि त्या आधारे तुम्ही किती प्रश्न सोडवू शकताय हे खूप महत्वाचं आहे. तर हा प्रश्न अशा पद्धतीने होता जोड्या लावा संदर्भातला. आणि हा एक प्रश्न होता वरचा मी जे मागाशी म्हटलं, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? तर इथे मल्टिपल चॉईस मध्ये हा प्रश्न होता. तर इथे ऑप्शन मध्ये जे कलकत्ता होता ना, कलकत्ता नव्हतं, अंबाला होतं, सियालकोट होतं आणि डमडम होतं. आता जवळच कदाचित इथे मला लगेच सापडणार नाही 26चा पेपर. तर तुम्हाला मला सांगायचं होतं की PYQ रिपिटेशन काय असतं ते इथं मी लगेच तुम्हाला उदाहरण देतो. थोडा वेळ जाईल आपला, पण गरजेचं आहे, 1-2 मिनिटं गेले चालतील. एक प्रश्न आला होता 26 मध्ये, हे बघा, लोकमान्य टिळक हे बेत रायफली व काडतोसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी टिंबटिंब यांना नेपाळ येथे पाठवले होते. आणि ऑप्शन मध्ये त्यांची जी काही सहकारी वगैरे होती ती होती. त्याचं उत्तर होतं कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर आणि दादासाहेब खापर्डे. म्हणजे हा प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये साम्य आहे का, तर नाही, थोडंफार. इथे एनफिल्ड रायफल आहे आणि त्या खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली, हा मुद्दा तोच. लिंक ही 1857ची आहे. आणि इथे बी टिळकांनी बेत रायफली म्हणजे ही जी रायफल होती एनफिल्ड रायफल ही इंग्रज शिपायांकडे आलेली होती. आणि ही बेत रायफल जी होती ना, ही क्रांतिकारक वगैरे ते यूज करत होते. म्हणजे अशा पद्धतीने हा कुठे ना कुठे, म्हणजे आपण हा प्रश्न जेव्हा 25ला आला आणि त्यावेळेस जर अतिरिक्त जे आपण म्हणजे मी माझ्या विश्लेषणामध्ये लिहितो साईडला की अतिरिक्त ह्या गोष्टी बघणे किंवा ह्या रिलेटेड हे बघणे, परत कुठलं काय असं होतं काय की ज्याचं प्रशिक्षणासाठी हे केलं, तशा पद्धतीने जर हा प्रश्न जर अनालिसिस केला असता तर हा प्रश्न लगेच येत होता. म्हणजे आयोग आपल्याला दिशा देत असतो कसं काय करावं. तुम्हाला थोडं व्हिडिओमधून जाणवत असेल, आता 12:30 वाजले आणि खरा वेळ दिवसभरानंतर इथेच भेटत असतो. शांत आहे, मस्तपैकी बेडरूम सगळी लॉक करून एक व्हिडिओ मस्त बनवण्यात चाललंय. रात्रीच डाउनलोड अपलोडिंगला टाकून दिला, तुमच्यापर्यंत येतो. पण पूर्णपणे माझी एनर्जी गेलेली असते. आता नेमकी व्हिडिओ चालू असल्या कारणानं मी पाणी पिऊ शकत नाही, जागेवरनं उठू शकत नाही, तर हाय ते कंटिन्यू करावं लागेल. चला आपण पुढची चर्चा करूया. आपण इथपर्यंत आलो होतो स्टेटमेंटवर. सरोजिनी नायडू आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर प्रश्न होता. वृत्तपत्रावर गुराखी वगैरे बोलून झालं. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण जे होतं ट्रॅकची आयोगासंदर्भात आपलं बोलून झालं. कदाचित हे 2 वेळा झालं. कामगार चळवळ जी होती, आयटकचे पहिले अध्यक्ष आणि ह्याच आयटकवर
याचे आजपर्यंत कोण अध्यक्ष न राहिलेले. लगेच 26ला प्रश्न होता. हा एक परत एक दिशा आहे की म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणतो ना आपण प्रत्येक टॉपर आणि प्रत्येक अभ्यास करणारा जो खूप बारकाईनं अभ्यास करतोय त्याला या गोष्टी लगेच कळत असतात. आणि हीच ती गोष्ट असते की सिनियर काय असतो, अनुभवातून काय असतो. आहे एका परीक्षेमध्ये 25 का 24च्या परीक्षेमध्ये आहे, डायरेक्ट आयटक संदर्भात विचारलेलं आहे की खालीलपैकी कुठल्या व्यक्तीचा आयटकच्या आतापर्यंत अध्यक्ष झालेले नाहीये. तो एक प्रश्न होता, तो येईलच आपल्या याच्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये पुढं कुठल्या तरी आपण ज्या वेळेस घेऊ पुन्हा तो पेपर त्यावेळेस. तर हे झालं कशा पद्धतीने जे आतापर्यंत प्रश्न आले होते हे झालं. मला आता असं वाटतं की मी कसा एरिया कव्हर केला, आजूबाजूला त्याचं एक्स्ट्राचं काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे. तर हे जे मी म्हणतो की कमी कमी याच्यात कुठले असे टॉपिक आहे ते आपण तेवढेच रिवाईज करून किंवा तेवढेच वारंवार चांगले वाचून कमीत कमी वेळात आपण इतिहासाला आपण जाऊ शकतो 10 पैकी 7 वगैरे. तर तुम्ही खूप म्हणजे खूप चांगला अभ्यास असेल आणि याच्या आधी खूप रिव्हिजन खूप बुक वाचला असेल ना तर 9+9 किंवा 8+10 पण घेतले तर खूप चांगलं आहे. मी वैयक्तिक सांगतो, मी 6-7ला खूप इथे एकदम स्टेबल आहे, सॅटिस्फाईड आहे मला. त्याचं कारण असं सांगतो, 2 आणि 1 मार्कासाठी मी याच्या मागे लागायचं. तीच गोष्ट विज्ञानात आहे, तीच गोष्ट माझी करंट अफेअरला आहे. खूप त्याच्यामध्ये खूप एफर्ट्स होतायचे. ते कुठं होतायचे, मेन्सच्या वेळेस होतायचे. आत्ता गरजेचं काय माहिती आहे का, सगळे विषय धरून चालले आणि एक समान सगळं 80 मार्काची तयारी करणे. गणित बुद्धिमत्तेचे मी आजच एका ठिकाणी लिहून घेतलं, 13 तर 15च मला तिथे सॉल्व्ह करायचे जास्तीत जास्त. आणि त्याच्यापैकी चांगली चांगली ॲक्युरेसी घ्यायची आहे. तर माझं असं मत राहील, तुम्ही नवीन आहेत किंवा काय आहेत तर थोडं माझ्यावर ट्रस्ट ठेवा. इतर विषयामध्ये भूगोलामध्ये 1-2 मार्क जास्त घ्यायचा प्रयत्न करा, इकॉनॉमिक्समध्ये घ्यायचा प्रयत्न करा, पॉलिटीमध्ये घ्यायचा प्रयत्न करा आणि एकंदरीत सगळ्या विषयांना वेळ द्या. तेवढं सगळं वाचन आहे, खूप वाचन आहे. आजपासून खूप कमी म्हणजे 10 ऑगस्टला लास्ट डेट दिली, 10 ऑगस्टपर्यंत ज्यांनी पहिल्यांदाच फॉर्म भरला आणि 9 का असेल, कारण की शेवटच्या दिवसामध्ये तोच फॉर्म भरतो ज्याची तयारी नसते. ज्याची तयारी आधीपासून असते. आम्हाला वर्ष 1.5 वर्षापासून माहित होतं तलाठी इकडे वर्गीकृत होणार आहे किंवा होऊ शकते, आम्ही त्याच्या तयारीतच होतो. बस असं जो तयारीतला माणूस आहे त्याच्यासाठी नाही, ज्याने फॉर्म भरला आणि त्याला आता तयारी करायची त्याच्यासमोर खूप मोठा समर आहे आणि तो एमपीसीला पहिल्यांदा फेस करणार आहे. आणि ते त्यावेळेस त्याला ते कळणारच आहे की काय गोष्ट आहे ते. म्हणून इतिहासामध्ये हा अठ्ठ कधीच करू नका. आउटपुट इनपुटचा रेशो खूप वेगळा आहे. आणि एकदा साताऱ्याचं राज्य खालसा करण्याचा प्रश्न आला होता, त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटलं की अरे कुठून प्रश्न आला, काय होता. तर तुम्हाला सांगतो का 18 सरांचं जे बुक आहे ना, पेज नंबर 26 वर गेले ना तिथं रंगो बापूजी गुप्तेंची जी माहिती तिथंच ते दिलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भात पुढे जी रंगो बापूजी गुप्तेंची ना माहिती दिलेली आहे पेज नंबर 202 वर. नाही, पेज नंबर 202 वर नाहीये, साधारणतः 200च्या पुढे कुठेतरी आहे ती, कारण की इकडे मी आज ते वाचलं ना, नारायण मेघाजी लोखंडे म्हणून ते इकडे आहे. तिथं आहे ना डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे बरं का मित्रांनो, डिटेल ते. कारण की कसं ते प्रतापराव सिंहांच्या दत्तक वारस नामंजूर झालं किंवा हे झालं, मग ते इंग्रज लोकांनी त्यांचं जे आप्पासाहेबांना बसवलं आणि ते विदाऊट त्यांचं दत्तक वारस न नेमता जे डलहौसीने त्यांचं राज्य खालसा केलं. आणि ते म्हणून इथून एक गोष्ट आहे की सातारा हे सगळ्यात पहिले खालचं झालेलं होतं संस्थान. आणि साताऱ्याविषयी खूप डिटेल अभ्यास करायचा. इथंच हा एक मुद्दा सांगतो मी जो तुम्हाला सांगणारच होतो. हे मुद्दे झाले आपले. आता घ्यायचा आहे मुळात म्हणजे आपल्याला खरे प्रश्न, आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्या ऑदर ऑप्शन काय आहेत आणि मला त्याच्यातलं काय वाटतं की ते तुम्ही केलं पाहिजे आणि ते पुस्तकामधून केलं पाहिजे. कमीत लिमिटेड सोर्स वापरा किंवा मल्टिपल वापरले
तिथंच तुम्ही, आता मी इथे एखादं उदाहरण आलं का तिथे मी तुम्हाला एकदम जोडून देतो ते काय म्हणायचंय ते. तर परत आता मी आपल्या पेपरकडे, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी एनफील्ड रायफली कोणत्या शहरात आहे सांगितलं, अंबाला, त्याच्यानंतर कलकत्ता, सियालकोट आणि डमडम. तर कलकत्ता नव्हतं. आता ही जी 4 पर्याय आलीत ना, डमडम वर कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न होता. UPSCतला मला चांगला आठवतो, राज्यसेवेत बी कुठेतरी असेल. सियालकोट कधी आलाय का नाही याच्या पहिले मला असं वाटत नाही. अंबाला वगैरे मला माहित नाही. पण कलकत्ता संदर्भात अनेक असे आहेत, म्हणजे अधिवेशन असतील, काही घडामोडी असतील, तर ही जे ऑप्शन आहेत ना याच्या रिलेटेड. परत त्याच्यानंतर सरकारने अशा स्वरूपाचं काही केलं होतं का? मी इथे खाली लिहिलंय बघा, सर्व पर्याय शहरातील स्थापन संस्था. म्हणजे आता इथे यांनी प्रशिक्षणाचं विचारलं, पण इतर काही होत्या का आपल्या वाचण्यामध्ये? तो एक येतोय का अंबाला संदर्भ, कुठं काही लागतोय का, तिथं काही आहे का? तर ती त्यावेळेस लक्षात ठेवा की या आधी इथं असा असा ऑप्शन मध्ये हा पर्याय येऊन गेला आहे, तर नक्कीच तिथं प्रश्न येऊ शकतो. आणि समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये आणि गाठाळ सरांच्या बुकमध्ये शोधणे या संदर्भातलं वाचताना अतिरिक्त असं मी तिथं लिहून ठेवलंय. आपली जोड्या लावायचे जे काय आहे गुराखी वगैरे त्या संदर्भात झालं. इथे फक्त मी एवढंच लिहिलं होतं की ही सगळी जी होती ना, जी लेखक होती त्यांची शहरं शोधायची. आणि त्यांनी अजून काही होतं का शोधायची, म्हणजे नव्यानं शोधायला घ्यायचं का? तर नाही. ज्या वेळेस आपण आपलं बुक वाचत असतो आणि तिथे आपल्याला चटकन जर कळालं की असं होतं ना, आपल्याला हे करायचंय, त्याला हायलाईट करायचं, त्याचं लगेच तेवढी गोष्ट उचलायची, दुसरीकडे लिहून ठेवायची आणि तिथं ते मेन्शन करायचं. आणि तुम्हाला सांगतो, परीक्षेमध्ये ना पुस्तक आठवत नाही, तुम्ही वाचलेलं लेक्चर केलेलं कधीच पुरेपूर आठवत नाही. स्वतःचं लिखाण आणि स्वतःच्या भाषेमध्ये ती गोष्ट आठवती आहे का, तर आणि तरच तुम्हाला तो प्रश्न सोडवता येणार आहे. तो प्रश्न वाचल्या वाचल्या कळतो की हा आपण सोडू शकतो असं. म्हणजे फंडामेंटल राईट विषय जर म्हटलं, 32 झालं, 21 झालं, 19, 20 झालं, 19चे 6 झाले, 15 झालं, 16 झालं, 17 झालं, अस्पृश्यता निवारण झाली, नंतर जात धर्म लिंग विंग याच्यावर कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये भेदभाव करता येणार नाही, समानतेचं झालं, 14 झालं, 13 काय आहे, नंतर 12 काय आहे जिथून सुरुवात होती, 13 मध्ये काय आहे, अशा 9वी अनुसूची काय आहे, नंतर कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या काही अमेंडमेंट झाल्या आहेत या जेव्हा मी माझ्या नोट्स केल्या आहेत ना तरच मला ते लक्षात आहे. आणि याच्यात खूप वेळ जाणार आहे. कदाचित बऱ्याच जणांना असं वाटेल की हा इतकं टार्गेट देतो किंवा इतक्या गोष्टी सांगतो. मी कुठलाही असा ऑनलाईनचा किंवा मी पेड घेऊन किंवा पेड पैसे तुमच्याकडनं घेऊन मी तुमचा शिक्षक नाही. किंवा मला सांगायचं काय माहिती का, शिक्षक नाही, म्हणजे त्यांचा तो त्यांनी बिझनेस आहे. ते स्टेजवर उभे राहिल्यावर तुम्हाला अनेक अशा गोष्टी सांगतील की ते कदाचित त्यांना ते अंदाज त्यावेळेस येणार नाही की खरोखर 60 दिवसात 63 दिवसात ही गोष्ट होणार आहे का. मी स्वतः तयारीतला आहे. म्हणजे हे जे सगळे इथे माझ्या इथं पडलंय हे स्वतः माझं तयारीतलं आहे. मी स्वतः तयारी करतोय. मला पेपर द्यायचा आहे आणि मला स्वतःला हे अनुभव आहे की उरलेल्या इतक्या दिवसात ही गोष्ट मला रिवाइज करायची, तर मी कसं कमीत कमी म्हणजे कसे शॉर्टकट मारून त्या टार्गेटपर्यंत मी जाऊ शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मी त्या स्वरूपाचा तुमच्याशी मी संपर्क आणि चर्चा करत असतो की ज्याचा फायदा व्हावा सगळ्या गोरगरिबांना. त्याच्यामुळं तुम्ही ती एक गोष्ट ध्यानात घ्या. माझ्या डोक्यात नेहमी एक ही गोष्ट असते की खरोखर मी जे सांगतोय आणि तो टार्गेट इतक्या दिवसात होणार आहे का, तर होणार आहे. फक्त एवढं आहे, तुम्हाला कुठेतरी ना 12 तास 13 तास बसणं आहे. त्याच्यामध्ये तुमचं रिडिंग बिडिंग सगळं वाचन बिचन फ्रेश माइंडमध्ये 5-6 तासाचं पाहिजे. 3-4 तासाची तुमची रिव्हिजन पाहिजे दिवसाची, किंवा 2 तासाची रिव्हिजन पाहिजे. त्याच्यामधला बाकीचा वेळ हा तुमचा 20-30% नोट्स रायटिंगचा पाहिजे. इतर वेळेस मॅथ वगैरे सोडवणं पाहिजे. असे जेव्हा असेल तेव्हा अगदीच तुम्हाला बोर होतंय, झोप येते, त्यावेळेस हे जे तुम्ही माझे व्हिडिओ बघतात ते बघा किंवा इतर कोणाचे बघा, त्यावेळेस बघा. पण एक मृणाल सरांकडनं खूप UPSC मध्ये शिकायला भेटलं होतं. ते म्हटलं होतं त्यांचं असं एक मत होतं की युट्यूबला तुम्ही अनेक ठिकाणी जा, मार्गदर्शक तत्वांवर एक लेक्चर, मग त्याचे 3-4 पार्ट तासाचं. म्हणजे पुस्तकामध्ये हार्डली ते जर 5-6 ओळी जर समजत असेल ना, त्याच्यासाठी तासभर नका घालू.
कारण की त्यांचं एक नेहमी स्टेटमेंट असायचं, तुमच्यापैकी किती जणांनी त्यांचे लेक्चर पाहिलेत किंवा काय, कम पढो आगे बढो, कम पढो आगे बढो, ते नेहमी म्हणतात कम पढो आगे बढो. कारण की युपीएससीचे ते 365 दिवसाचं सांगतात की 9 महिने तर डिटेल त्यांची एकंदरीत जी काय 43 सब्जेक्ट जे जातात सगळे वेगवेगळे टॉपिकमध्ये, आणि त्याची सोर्स बेस एनसीआरटी सगळं जर धरलं तर ती वाचायलाच वर्ष 1.5 वर्ष कमी आहे. परत त्याला रिव्हिजन करायचं आहे परीक्षेच्या वेळेस, परत गव्हर्नमेंटचं इंडिया इयरबुक, असे अनेक असतं. मी युपीएससीच्या मध्ये मध्ये तुम्हाला उदाहरणं का देतो, ती मी जर्नी अभ्यासली, ती पाहिलंय, आणि म्हणून मी सांगत असतो. होतं म्हणून मी तुम्हाला परत एकदा म्हणतो की मी नोट्स करा, तो डाटा लिहा, जे सांगतोय ना ते होतं. पुढच्या वेळेस खूप काम कमी कमी पडतं. म्हणजे आता मला ही बुक जर तुम्ही कोणी म्हटले ना नव्यानं वाचायचं म्हटलं तर 2 दिवस गेले असते बारकाईनं वर्क वगैरे. आता जर तुम्ही मला म्हटलं ना 1 तासाभरातच तुला रिवाईज करायचं, मला आयडिया आहे की त्याच्यातलं नेमकी काय काय हायलाईट केलंय, काय काय उचलायचं, काय काय बरोबर बघायचंय, याची माझ्याकडे नोट्स पण आहे. मी हार्डली तीन तीन पेजेसवर, A4च्या 3च पेजेसवर एवढं पूर्ण पुस्तकाचे नोट्स काढून लिहिली. आणि ती जर मी तुम्हाला शेअर करतो, चला शेअर करतो, पण तुम्ही कसं आहे हे वाचणार नाही. मला एका आय थिंक त्याचं नाव अभिषेक आहे, त्यांनी मला खूप सकारात्मक एक हे केली. तो मला बोलला की माझ्याकडे पण समाधान सरांचं जुनंच बुक आहे, पण मी आता परत 11वी ओल्ड घेतो आणि वाचून टाकतो. ही सकारात्मकता आहे, ही एकदम पॉझिटिव्हिटी आहे. तुम्हाला पास व्हायचंय, तुमची तयारी पाहिजे प्रत्येक गोष्टी करण्याची. आणि मी स्वतः तयारीतला तुमच्याबरोबरचाच एक कॅन्डिडेट असल्यामुळं मी अतिशय असं काही काही बल्की वगैरे तुम्हाला सांगणारच नाहीये. जे आहे त्या गोष्टी आहेत तेवढ्याच सांगणार आहे. मी तुमचं कमीत कमी गोष्टी करण्यासाठी आणि एकदम गडबड न व्हावं किंवा हॅम्बल न झालं पाहिजे म्हणून लिहित आहे. तर पुढचा प्रश्न घेऊ आता आपण. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. म्हणजे डायरेक्ट असं आयोगाने उचललंय पॅटर्न की समाज सुधारक आहे किंवा इतर व्यक्ती त्यांचे डायरेक्ट स्टेटमेंट द्यायचे. या ठिकाणी सखोल वाचन पाहिजे, एकदम सखोल वाचन पाहिजे. सरोजिनी नायडू यांनी त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. कुणाचा? जे उत्तर द्यायचंय खालच्या पर्यायामध्ये त्यांचा. नंतर मी प्रथम राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रवादी आणि शेवटी राष्ट्रवादी असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले. आणि ही 2 स्टेटमेंट होती. सर सय्यद अहमद खान होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, मोहम्मद इक्बाल होते आणि मोहम्मद अली जिन्ना होते. तर याचं उत्तर जिन्ना आहे. ते जरा तिथं मला लईच वेगळं वाटलेलं की यार ह्या माणसांनी सरोजिनी नायडूंचा काय एवढा हे असेल, पण त्याचं उत्तर तेच होतं. आपण खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? ही संहितेला काय म्हणतात तर रिकमेंडेशन ऑफ द फॉलोइंग फिमाईन कोड वॉज द प्रिपरेशन कमिशन. तर सर रिचर्ड टॅची आयोग आहे ना, हा ट्रॅची आयोगावर प्रश्न होता. आता इथे मी काय लिहिलंय माहिती का, वरच्या प्रश्नाचं सांगायचं राहिलं मला तुमच्याकडनं. वरच्या प्रश्नामध्ये मी काय लिहिलंय माहिती का, ऑप्शन बघायचे सर्व आणि त्याविषयी अतिरिक्त माहिती घ्यायची. नंतर ही जी 4 जी पर्याय बाकीची आहेत ना, ही बाकीची कधी ना कधी आयोगाची PYQ म्हणजे अहमद खान, सर सय्यद अहमद खान यांच्यावर कधी ना कधी प्रश्न आहे. मोहम्मद इक्बाल जे तुम्हाला माहित असेल, मोहम्मद इकबाल यांचं आय थिंक सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आय थिंक हे काहीतरी त्यांनी लिहिलेलं आहे. मला कमेंट करा जर तुमच्यापैकी कोणाला माहित असेल ना, कमेंट करा व्हिडिओ पाहताना. मौलाना अब्दुल कलाम आझाद ही पण PYQ आहे. मग यांच्याविषयी परत तीच गोष्ट सर्च करणे, म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं वाचन करू किंवा तिथे कुठं तो व्यक्ती असेल तर तिथं त्याची अतिरिक्त 360 अँगलने माहिती बघून घ्यायची. कारण का तिथूनच प्रश्न काय येऊ शकतो, कारण तो आधी आयोगाच्या पर्यायामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे ते दाट शक्यता आहे की त्याचं येऊ शकतं. आणि खालचा हा प्रश्न वाचून झाला आपला, त्याच्याविषयी मी थोडं आहे ना जरा जास्त सविस्तर लिहिलेलं आहे. तुम्हाला इथं कॅमेऱ्यात दिसत असेल तर मी सांगतो ते काय लिहिलेलं आहे
की प्रत्येक आता त्याच्यानंतर हे दुष्काळामध्ये जे आयोग आले, आता हा ट्रेचे आयोग होता, अनेक असे आयोग असतील, अनेक वेळा दुष्काळ पडले होते. मग ते सगळे दुष्काळ आणि त्या दुष्काळासंदर्भात जी काही माहिती असेल, कोणी स्थापन केला, कधी केला, काय त्यांचा अहवाल होता, कुठल्या प्रांतात झाला होता, कुठे दुष्काळ पडला होता, तुमच्या वाचनामध्ये, आपल्या वाचनामध्ये जेव्हा येतो तेव्हा या गोष्टी जास्त फोकस केल्या पाहिजे. नंतर जॉर्ज काम्पबेल आयोग होता, सर जेम्स लियाल आयोग होता आणि मॅकडोनाल्ड आयोग होता. आता ही चारही पर्यायामध्ये आयोग दिलेले आहेत, कारण की एक्झाम सेटरने ते पर्यायामधून जास्तीत जास्त कॅन्डिडेट फसला पाहिजे म्हणून. पण इथं आपल्याला त्यावेळेस फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण एकदा तो पेपर होऊन गेला आणि तो PYQ पास्ट इयर प्रश्नांमध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा तो आपल्याला पुढच्या प्रश्नांची दिशा देण्यासाठी असतो. आता हे उरलेले 3 आयोग आहे ना, याच्या संदर्भात तशी माहिती अभ्यासायची आणि कोणत्या कोणत्या शिफारशी केल्या होत्या ते. पुढचा प्रश्न हा पंडित जवाहरलाल नेहरू संदर्भात होता. कोणत्या कायद्याचे वर्णन, गुलामगिरीची एक नवी सनद असे त्यांनी केले होते. आणि खालचे जे पर्याय आहेत ना, ते खूप महत्वाचे. मी अगदी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललोय की झोपेत स्वप्नात सुद्धा मोरले मिंटो आठवला पाहिजे. आय थिंक तो 9.16च्या याच्यात मी फेसबुकला लाईव्ह असताना केलेल्या याच्यामधला आहे वाटतं. तुम्ही बघा, तुम्ही पाहिला असेल तर तिथं मी म्हटलोय मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. म्हणजे मी परत कायद्यांवर ह्याच इथे प्रश्न आलेला आहे. 1909चा कायदा आहे तो. त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1935. सगळ्यात मोठी याच्यावर टीका झालेली होती 1935च्या कायद्यावर. याचं खरं उत्तर आहे ना 1935चा कायदा आहे आणि रोलेट कायदा होता 1919चा. आता ही चारही जी पर्याय आहेत ना, ही आयोगाची एका काळची PYQ आहेत. कधी ना कधी याच्यावर प्रश्न आहे किंवा प्रश्नांमधले ऑप्शन होते. आय थिंक हे चारही PYQ आहेत. मग आपण रिपिटेशन होतं का आणि कसं होतं, कशा स्वरूपाचं होतं, हे इथून आपल्याला कळतं. पुढचा प्रश्न जो होता ना, परत तोच आला. प्रार्थना समाजावर होता आणि कुठली सामाजिक कार्य केलेली आहे. आपण आधी फक्त हे पाहिलं. तर इथं बघा, सोशल सर्व्हिस लीग, नामजोशी, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, गोपाळकृष्ण गोखले, नंतर आर्य समाज, दयानंद सरस्वती आणि डिप्रेस क्लास मिसेस वीरा शिंदे. आता ही ही जी ऑप्शन आहेत ना, ही चारही आणि ही व्यक्ती आयोगाचे PYQ आहेत. मग आता हा प्रश्न त्यांनी प्रार्थना समाजावर आजपर्यंत अनेक प्रश्न आले, पण ऍज इट इज आले का? नाही. प्रत्येक वेळा त्याचं काहीतरी स्वरूप बदलतंय. मग मी त्याच्यामुळेच प्रार्थना समाज यासारख्या पुस्तकात एकदा पाहिलं की किती डिटेल दिलंय ना आतापर्यंत आलेले प्रश्न, तिथून आपल्याला त्याचा एक अंदाज बांधता येतोय का. आणि ज्या वेळेस आतापर्यंत आलेले प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त ज्या संदर्भ ग्रंथात दिसतात किंवा जास्त खोलवर गेल्यावर दिसतात ना, तो खरा आपला स्टँडर्ड सोर्स असला पाहिजे आणि त्याला आपण जास्त रिफर केलं पाहिजे, की जेणेकरून जेव्हा 6+7+ आपला घ्यायचा टार्गेट असतो आणि स्पर्धेमध्ये जर पुढे जायचं असेल तर तो 7+च्या ऐवजी आपण 8+9+ कसं जातो. जेव्हा इतरांना जे प्रश्न येत नाही ते आपण जास्त प्रमाणे टॅकल करतो ना, तेव्हा मेरिटमध्ये आपण पुढे राहतो. आत्ताच जस्ट निकाल लागलेल्यामध्ये 6व्या रँक आलेल्या मुलांनी, मी त्याचा एक रील पाहिला संदीप आरगडे सरांबरोबर. त्यांनी मॅथला 20 पैकी 20 घेतले. सल्यूट आहे माझा त्याला खरंच, आणि त्याच्यामुळेच त्याचे एवढे मार्क आलेत. तर ही ना, आता याच्यामध्ये तुम्ही काय करा माहिती का, या प्रत्येक ज्या लीग आल्यात ना, सोशल सर्व्हिस लीग होती, नामजोशींची होती, मग त्याच्यामध्ये अजून ती स्थापन करताना कुठले कुठले सहकारी वाचनामध्ये येत आहेत, तिच्या संदर्भात इतर काय माहिती वाचनामध्ये येते ती करा. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी गोपालकृष्ण गोखलेंची करा. गोखले संदर्भात अनेक माहिती, अनेक डाटा आहे, तो करा. त्याच्यानंतर आर्य समाजाची काय तत्व होते त्या स्वरूपाने त्याला अभ्यासा. दयानंद सरस्वतींविषयी सविस्तर करून घ्या. डिप्रेस क्लास मिशन जे होतं वीरा शिंदेचं, ते चांगलं करून घ्या. ते कुठल्या इथं होते, काय होते, मग त्याचं सगळं त्याच्या रिलेटेड जेवढ्या गोष्टी तेवढ्या करायच्या. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. एकदा प्रश्न होता, परत एकदा प्रश्न रिपिटेशन झालेला आहे की खालीलपैकी कोण नव्हते, ते एक ऑड मॅन आउट ओळखायचं होतं आणि इथे कोण होते ते ओळखायचं आहे. तर श्रीपत अमृत डांगे हा एक पर्याय आहे, लोकमान्य टिळक हा एक पर्याय आहे आणि अशोक मेहता हा एक पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे लाला लजपत राय. तर तुम्हाला सांगतो,
ही उरलेली जी आहेत ना, टिळक झाली, अमृत डांगे झाले, अशोक मेहता झाले, ही कधी ना कधी आयोगाचे आलेले PYQ कुठे ना कुठे. मग पुढच्या वेळेस ह्या पण गोष्टींचा जर उरलेल्या ऑप्शनचा पर्यायांचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे होतो. हे बघा, ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता. फक्त काय विचारलेलं आहे की ट्रॅची आयोग हा कशाशी संदर्भात होता, आणि हा 8 नंबरचा ह्याच पेपरमध्ये प्रश्न आहे, ह्याच पेपरमध्ये. आणि इथं खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती. म्हणजे पेपर सेटर कसा असेल हे इथून तुम्हाला कळतंय. इकडे जो प्रश्न बनवलाय ना, इकडे 8 नंबरला तेच उत्तर बनवलंय. प्रश्नामध्ये विचारलंय की दुष्काळ संहिता बनवली होती कुठल्या आयोगाची, ट्रॅची आयोगाची, आणि तोच लगेच 2-3 ठिकाणी त्यांनी तो प्रश्न बनवलाय की ट्रॅची आयोग हा कशा संदर्भित होता. म्हणजे इकडचं ज्याला माहिती होतं किंवा ज्यांनी इकडचा ट्रॅची आयोग पाहिला आणि इकडं जर त्याला लगेच कळलं की खाली पर्याय दुष्काळाच्या उपाययोजना, तर इकडं म्हणजे किती. आणि 26चा पेपर आहे, म्हणजे त्याच्याकडनं सॉरी बरं का, 26चा पेपर नाहीये हा, थोडी गलपत झाली, असू द्या. मी एकदा 25चा पेपर आहे हा, 25चा. ते काय होतं, ऍड जी येते ना, तर त्या पेपरच्या वेळेस तिथे तेच टायटल असतं आणि मी कन्फ्युजन का झालो. हा 2024ची ऍड होती आणि 1 जून 2025ला हा झालेला पेपर आहे. माझ्या डोक्यामध्ये ते 26च होतं. तर अशा पद्धतीने हा पेपर झालाय. मग इथे बघा मी काय लिहिलेलं आहे, काय अभ्यासावे असं डायरेक्ट मी टायटल दिला. हा प्रश्न मला कळाल्यानंतर. आणि वेगवेगळे अभ्यास करावा, स्थापन, नाव, वर्ष, म्हणजे शॉर्टकटमध्ये लिहिलंय मी माझ्या अंडरस्टँडिंग नुसार. सदस्य, उद्देश, शिफारस, पर्यायातील प्रत्येक मुद्द्याचं वरील आयोग. म्हणजे या पर्यायामध्ये आता शैक्षणिक सुधारणा होता, आरोग्य सुधारणा, बालविवाह रोखणे, म्हणजे ही जी बाकी पर्याय दिली याच्या संदर्भात बी तुमच्या वाचनामध्ये असे काय आयोग वगैरे येत आहेत का ते आपण पाहिलं पाहिजे. तशा पद्धतीने पाहायचं. आणि मग त्याच्यामुळं मी हे इथे लिहिलेलं आहे की हा याच्या स्वरूपातला जो वेगवेगळे अभ्यास करावा म्हणजे या संदर्भातले असे काय आयोग आले आहेत का, त्याच्यानंतर त्या आयोगांची स्थापना वर्ष काय आहे, त्यांचे अध्यक्ष कोण होती, आणि त्यांचे सदस्य जर आपल्या वाचनात किंवा आपल्या बुकच्या सोर्सेसमध्ये असेल, उद्देश, शिफारस काय होत्यात, पर्यायातील प्रत्येक मुद्दा त्या अनुषंगाने अभ्यासला पाहिजे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न जो आहे ना, हा सत्य स्वदेश समाजामधलाच आलेला होता. एकदम थोडा वेगळ्या पद्धतीने आला. सत्य स्वदेश जलसा हा कला प्रकार विचारला आणि टिंबटिंब कोण संबंधित नव्हते. इथे नव्हते खूप लक्षात ठेवायचं. होनाजी बाळा जे आहे ना, होनाजी बाळा याचं उत्तर आहे. पण भाऊराव पाटोळे झाले, ज्योतिराव फाळके झाले, रामचंद्र घाडगे झाले. तर ही रामचंद्र घाडगेंवर आय थिंक कुठं ना कुठं राज्यसभा वगैरेला प्रश्न आहे. पण ही बाकीची जी 3 पर्याय आहेत ना, ही आपण केली पाहिजे. आता हा अगदीच नवीन आलेला कला प्रकारावर प्रश्न आहे. इथून मला एक वाटतं, माझ्यासारख्याने किंवा माझ्यासारखे किंवा तुम्ही 1-2 वेळा प्रिलिम वगैरे झाली, तुमचा खूप अभ्यास झालाय, तुम्ही मेन्स पण दिली आहे किंवा तुमचा खूप चांगला अभ्यास झालाय, त्या व्यक्तीने 1 मार्क अजून कसा मिळवता येईल तेव्हा असं अभ्यासलं पाहिजे. मुळातच तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही आत्ताच कुठेतरी वाचतायत, तर एवढं मध्ये घुसण्याची गरज नाही. कदाचित कला प्रकारावर पुढच्या वेळेस प्रश्न येईलच, काही सांगता येत नाही. आणि आला तरी ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जेवढे पर्याय दिले तेवढे अभ्यास करून घ्या. त्याच्यामध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढे अँगलने पाहून घ्या कुठेतरी. विनाकारण ते वाचत नका बसू, कारण की रिपिटेशन ज्या गोष्टांचं होतंय ते चांगले वाचा. तिथे हे पण माझं नेहमी असं तत्व आहे की 15 पैकी 15 घेण्याचा कधीच हट्टास करायचा नाही. एखादा प्रश्न सोडायची तयारी पाहिजे अवघड असला का. किंवा या गोष्टी मी माझ्या सुधारणा केल्या, कारण माझ्या 2-3 वर्षापासून जेव्हा मी पुरेपूर कंबाईन आणि ग्रुप सी कडे वळालो,
तर मी जास्तीत जास्त ओर जे सोडवतो आणि तिथं जे गेज घेतो UPSC टाईप सारखं जे असतं ते MPSC मध्ये लागू नाही होत बरं का. म्हणजे मला ते बरंच UPSC वाटतं एवढं इझी आणि एकदम डायरेक्टली उत्तर नसणार, त्याच्यामुळे इकडे माझे खूप चुकायचे. मग मी माझ्या चुकांमधून माझे सुधारणा खूप केलेल्या आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. जास्तीत जास्त काय माहिती आहे का, जे गोष्टी येत आहेत आणि जे प्रश्न आणि जे टॉपिक परत परत येतात ना त्याला जास्तीत जास्त रिवाईज करा, त्या गोष्टी करा. कारण की मी माझं एक तत्व जे मागायचे आता मी म्हणत होतो, मी थोडा विसरलेलं झालं मला, की मी कधीच आहे ना हा ठास नाही करत की 15 पैकी 14-15 झाले पाहिजे. कारण की 15 प्रश्नांपैकी ना 13 किंवा 14 अटेम्प्ट करा आणि त्याच्यामधून 11-12 ॲक्युरेसी येऊ द्या, 12च अटेम्प्ट करा आणि 12च बरोबर येऊ द्या. खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला 12 येत आहेत आणि तुम्ही पुढचे 3 सोडवतायत ते तर येणारच नाही, पण ते 3मुळे 0.75 जात आहेत त्याचं काय. आणि असं माझ्या बाबतीत 0.14 माझा एकदा निकाल गेलेला आहे एका एक्झामचा. आणि ते पर्सेंटाईल आणि ती जे असतं ना नॉर्मलायझेशन त्याच्यामुळं 6-6.5 मार्क कमी होऊन, म्हणजे मार्क जास्त असून कट ऑफच्या नंतर ते कमी झाले. म्हणून सांगतो MPSC मध्ये पोरांचा ऑनलाईन एक्झामचा का विरोध आहे. ते हे 12 लाख पब्लिक 12.5 लाख पब्लिकची जर ऑनलाईन एक्झाम घेतली असती ना ती 2-3 महिने चालली असती आणि सगळी जुगारपट्टा झाला असता. म्हणून ऑफलाईन एक्झाम कधी बी चांगली आहे. खूप वर्क असं ऑफलाईनचं झालंय तिथं कसं उत्तर काढलं पाहिजे बऱ्याच मुलांचं. आणि पुढच्या वेळेस बी ऑफलाईनच हो आणि कदाचित आपण हीच एक्झाम निघण्याचा प्रयत्न करू. पुढची जो आपल्याकडे असेल तो आपण कंबाईन वगैरे पुढच्या वरच्या पोस्टसाठी देऊ. तर मग मला सांगायचं असं होतं, आवड मेन आवड जर असा काही प्रश्न आला त्याला वाचत नका बसू एवढं. इथे पुढचा जो होता ना, कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. हे जिल्हा लोकल बोर्ड माझ्या एकदम लक्षात आल्या मी रिपन मारला, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो होता. आणि एक सांगतो त्याचं ऑप्शन पण पहिला दिलेलं होतं त्यांनी, पहिलंच ऑप्शन दिलेलं होतं, खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये आहे. इथून जॉग्राफी चालू झालं. आपण आता ओव्हर करू कारण की झालंय परत चर्चा करण्यात काही मजा नाही जास्त वेळाची. मलाही झोपायचं आहे, 1 वाजत आलं आहे. तुम्हाला हे लेक्चर लवकरात लवकर बघायला भेटावं म्हणून याला आता थोडं जे काय असेल सेटिंग बिटिंग यूट्यूबची त्याच्यानं अपलोड करणं. मला जवळजवळ जाणार आहे 2-1 वाजतील. तर मी अगदीच लगेच हा आपण चर्चा केली तो ग्रुप सीचा पेपर होता आणि ग्रुप सीचे आणि ग्रुप बीचे पेपरचे प्रश्नांमध्ये थोडा फरक पाहून घेऊ. पण मी हायच थोडक्यात मुद्दे म्हणून थोडी चर्चा करून घेतो. थोडा लेन जरी झाला व्हिडिओ तरी चालेल. आता 2 फेब्रुवारी 2025 आहे ना, थोडं फास्ट घेऊ. इतिहासाचे काही प्रश्न आले होते त्या पेपरविषयी सविस्तर मी नंतर घेईल, त्यावेळेस पण हे मुद्दे वाटलंच तर घेईल. कामगार चळवळ आणि पहिली कापड गिरणी जी होती तो एक मुद्दा होता. महाराष्ट्राचा 1857चा कोल्हापूर उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं त्या स्वरूपाचा हा प्रश्न होता. सामाजिक धार्मिक सुधारणा, नंतर सती प्रथा बंद स्टेटमेंटवर प्रश्न आलेला होता. सती प्रथा जी बंद होती आणि तिचं जे स्टेटमेंट दिलं होतं सामाजिक धार्मिक सुधारणाच्या अंतर्गत हा प्रश्न होता. नंतर सामाजिक धार्मिक सुधारणाच्या याच्यात विविध धार्मिक समाज व स्थापना जोड्या जुळवा संदर्भात होता. कामगार चळवळीवर प्रश्न होता. कामगार हित संवर्धक सभा जी होती संस्थापक विचारलं होतं. पुढचं होम रूल चळवळ म्हणजे काय. मी जे म्हणतो ना तुम्ही 8वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड वाचा, तिथे 8वीच्याच पुस्तकामध्ये होम रूल चळवळ ही डायरेक्ट दिलेली. आता मी जे शोधत जर बसलो ना तर थोडं लेंदी होऊन जाईल हे, पण सापडलं लवकरच. पेपर चांगला वाचलेला असला ना की त्याचा खूप एक फायदा होतो. हे बघा इथे मोठे चेम्सफोर्ड कायदा वेगवेगळे सगळे याच्यावर आहे. हे बघा ॲनी बेसेंट वगैरे टिळक वगैरे. इथं तुम्ही या पुस्तकाचा असं फर्स्ट वगैरे वाचलं ना की तुम्हाला एकदम वाचल्याच लगेच तिथे कळणार आहे की होम रूल म्हणजे काय.
एकदम बेसिक अंडरस्टँडिंगवर प्रश्न होता तो, आणि तिथंच लगेच तो टिक जाण्यासारखा होता. असो, त्या पुस्तकाविषयी या पुस्तकाविषयी मी थोडं आहे ना, जसं आता हे जसं मी तुम्हाला थोडं माझ्या परीने चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय, तसं हे एक बुक आणि 11वीचं बुकवर आपण हे परत लेक्चर टाकणार आहे. थोडंफार मी शेवटच्या क्षणाला तुम्हाला हे बुक सांगणार आहे, याच्यातले कुठलं पेज नंबर काय काय कसं करायचं. समाधान महाजन सरांच्या याच्यावर पण घेऊ. ॲटलिस्ट त्याचे मी पेज नंबर सांगाल तुमच्याकडे, ज्यांच्याकडे जे जुनं असेल त्यांनी जुन्यातून बघा, ज्यांच्याकडे नवा असेल त्यांनी फक्त तो टॉपिक बघायचा कुठे येते. खूप लवकर आपलं हे काम होऊन जाणार आहे. इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव विचारले होते, इंडियन असोसिएशनचे. नंतर नागपूर संस्थान, राजा रघुजी तिसरा यावर प्रश्न होता, आणि झाशीची राणी याबाबतचं होरोजचं जे स्टेटमेंट होतं ते विचारलं होतं. आणि ब्रिटिश इंडिया कमिटीमधील काय होते, मेंबर कोण होते, या स्वरूपातला होता हा पेपर होता. 2 फेब्रुवारी 2025चा, म्हणजे 1 जूनला ग्रुप सी झाली. लगेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी लगेचची ही जी 2 फेब्रुवारीची जी ॲड होती ती याची होती 2025ची फेब्रुवारीची. लगेच ग्रुप बीचा हा पेपर होता. चला आता आपण परत भेटू उद्या दुपारी वगैरे, एखादं लेक्चर घेता आलं तर मी घेतो. आजचं जरा मला प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक टॉपिकनुसार झाल्यामुळं थोडं तुम्हाला ती चर्चात्मक किंवा लेक्चर स्वरूपाचं वाटतं का काय. पण तुम्ही एक विद्यार्थी, तुम्ही एक कॅन्डिडेट आहे, मी एक कॅन्डिडेट आहे, मी एक विद्यार्थी आहे. आपण एक सम लेवलला असल्यामुळं शिक्षक वगैरे अशातली काही भानगड नाही. काही जण DM मध्ये सर वगैरे म्हणतात, मुळात म्हणजे त्यांना तेवढं टाईप करून तेवढं सांगायला मला वेळ नाही आहे. असो, तुम्ही भाऊ म्हणा, दादा म्हणा, डायरेक्ट गणेश म्हणा, काही विषय नाही. मी प्रत्येकाचा आदर करणार आहे, कारण की मला इथून कळत नाही की समोर तुम्ही किती एज आहे किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत, मोठे आहेत. त्याच्यामुळं मी कुणा लेडीजचा उल्लेख करताना ताई वगैरे एक स्वरूपाचाच करणार आहे. भाऊ, दादा, तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना DMचं रिप्लाय करताना अनुभव आला असेल. तर असो, भेटूया आपण परत. तुम्ही मुळात ही गोष्ट अगदी 1 मिनिटात सांगतो. मला काय तुमच्यापर्यंत काय कंटेंट द्यायचा आहे आणि काय टोन आहे माझी, त्याच्यावर जास्त तुम्ही फोकस करा. म्हणजे मला कळालं नाही, एका जणांनी DM केली की मागच्या नकाशाला काय म्हणतात. मी म्हणणार होतो की प्रश्नातच उत्तर आहे, अजून काय उत्तर देऊ. कदाचित त्यांना हे घ्यायचे आहेत म्हणून त्यांनी मला विचारलं का, ते माझा अतिरिक्त नॉलेज चेक करत होते, मला माहीत नाही. आता मी पहिले नकाशे काढले, कारण की त्याच्यावर असे डायरेक्ट आहे ना स्टिक लावलेल्या होत्या, पूर्ण इश्यू होते. कारण की UPSCचा एक प्रश्न इथल्या एका नदीवर होता, आणि त्याच नदीसारखं नाव इकडं खाली मलाबार वगैरे इकडच्या साईडला एक हे होतं. अजून पण मी आत्ताचा पण जिओग्राफी तसाच अभ्यास करतो. तुम्हाला एक सांगतो, राज्यसेवेचा एक पेपर होता, विषय निघाला की म्हणून सांगतो, थोडं इकडे तिरकस होऊन काहीतरी थोडं प्रोफेशनल वाटलं पाहिजे म्हणून पेन घेऊन घेतो. राज्यसेवेचा एक डायरेक्ट प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या पठाराचा रंग काय आहे. जाऊन पेपर उचलून बघा. हे तो प्रश्न सोडवताना मला सगळ्यात पहिले माझा मॅप समोर दिसला, आणि डायरेक्ट मी येलो कलर केला होता, आणि तिथं तांबडा, राखाडी आणि हिरवा असे पर्याय होते. अजून सुद्धा तुम्हाला तिकडचं वर्ल्ड मॅप मध्ये ना करंट अफेअर वाचताना तिथे डायरेक्ट पेन्सिलने असं मी राऊंड केलेले आहेत, पेन्सिलने केलेले आहेत. आणि मी जे म्हणतो ना, आपल्याला प्रश्न येतात ना, कुठल्या शिखरचं परिषद कुठे झाली, कुठल्या ठिकाणी झाली, काय झाली, तसं करंट अफेअर असताना माझं पेन्सिलने तिथं टिक असतं, तेव्हा ते तिथं एकदम झटपट येतं. मी ते मॅप वगैरेवर मी तुम्हाला बोलणार आहे कसं काय असतं ते. चला, गुड नाईट. तुम्ही सगळे झोपले मला माहिती आहे, तरी ऑफिशियली मी तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट म्हणतो. आपण परत एकदा चर्चा करू, परत एखादा विषय राहील. आणि तुम्ही फक्त एकंदरीत असं समजा की आपण ग्रुप चर्चा करतोय व्हिडिओच्या माध्यमातून. मी तुम्हाला हे जे व्हिडिओत आलं तर खूप तिथं काही असं म्हणजे अगदीच बोली भाषेत माप वगैरे नका काढू, कारण की मी प्रोफेशनलही शिकू शकतो. हे मला खूप आधीपासूनचा अनुभव आहे. DEDला मी 2nd इयरला असताना मला बळजबरीने 1st इयरला सगळं शिकवावं लागलं होतं. एवढी माझी
त्यावेळेची हे होती, म्हणजे मी अतिशय होतो. मी एकदा मेन्शन केलं की मी ऑल महाराष्ट्रात सेकंड होतो डी.एडला. योगायोग तिथे अनेक नियम बदलले, सी.टी.ई.टी, टी.ई.टी, वी.टी आली आणि मला नंतर वाटलं की आपण, माझा आधी टार्गेट त्याच्या आधी हे होता की यू.पी.एस.सी करावा. म्हणजे मी 11वी वगैरेच्याच दरम्यान ठरवलं होतं यू.पी.एस.सी करावं, म्हणून मी तिकडे जरा हे आलो. परत मला जेवढे बी त्यावेळेस पार्ट टीचिंग वगैरे जे काही लागायची ती डायरेक्ट मला 9वी-10वीला लावायचे. म्हणजे एवढं त्यांनी त्यावेळेस मला कसून घेतला होता ना. त्याच्यानंतर मध्यस्थी आम्ही अनेक ठिकाणी असं थोडंफार आज झालेलं आहे. म्हणून रिअल जर मी शिकवायवर आलो ना की बऱ्याच गोष्टी शिकवू शकतो, पण ही वेळ तयारीची आहे, शिकवण्याची नाही आहे. शिकवण्यासाठी अनेक असे सोर्सेस आहेत, अनेक संदर्भ ग्रंथ मी वाचलेले आहेत. खूप जर चांगली मेहनत झाली आणि खूप लवकरात लवकर पोस्ट जर हातात आली तर पुढे मी जास्तीत जास्त शिकवण्यावर नाही, पण असेच जास्तीत जास्त लोकांना फ्री ऑफ फायदा झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे, असं माझं प्लॅनिंग आहे. आणि ते मी त्या दिवसासाठी वाट बघण्यापेक्षा आत्ताच ती सुरुवात करून दिली आहे आणि त्याला मला खूप चांगला तुमचा प्रतिसाद भेटतोय. जवळजवळ तुम्ही माझे दोघं चॅनल 50 सबस्क्राईबच्या वर केले आहेत, एकाला 52-53 झाले आहेत आणि एका ठिकाणी जवळजवळ 144ला आपण आलो आहे. त्याचा फायदा आहे की डायरेक्ट लाईव्हला आपण येऊ शकतो, वेळ वाचल. लाईव्हमध्ये माझं रेकॉर्ड करा पण ते अपलोड करा असं काही नाही. एकदा लाईव्ह लावला, जे काही आपल्याला चर्चा करायची ती झाली, तो ऑटोमॅटिकली तिथं अपलोड होऊन जातो, अपलोड करता येतो आपल्याला. त्याचा एक फायदा आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर माझं दोघं यूट्यूब चॅनल जर हे नसेल केलं, कुठलं तरी एकावरच असेल, तर तुम्ही दुसरा देखील करा. कारण काय होतंय, मी एकच ठिकाणी जी गोष्ट टाकतोय ती सगळी ठिकाणी नाही टाकत आहे. किंवा आता मी हा व्हिडिओ कदाचित मी ज्या यूट्यूब चॅनलला टाकल तो लगेच दुसऱ्याच ठिकाणी टाकल, सांगता येत नाही. त्याच्यामुळं कदाचित तुमच्यापर्यंत ती गोष्ट येणार नाही येणार, म्हणून तुम्ही राहा, ॲटलिस्ट 4 ठिकाणी राहा. फेसबुकला राहा, इंस्टाग्रामला राहा आणि दोघं यूट्यूबच्या चॅनलला राहा. एक मी ते लिंक केलेलं नाही आहे, पण तुम्ही अतिशय जर जाऊन पाहिलं तर MPC मधील गणेश शेठ म्हणून एक फेसबुकचं पेज बनवलं आहे. कारण की तिथं उद्देश असा, इकडच्या माझ्या फेसबुकला माझा पूर्ण मित्रपरिवार आहे असं ते अकाउंट आहे, पण तिकडचं जे पेज बनवलं आहे ते खास आपल्याला इथून पुढच्या त्या गोष्टीसाठी ठेवायचं आहे. तिथून काही आपल्याला कोणाचे काही DM, कोणाचे मेसेज वगैरे काही असले किंवा काय, तिथे पण थोडी मोठी लेंथचे व्हिडिओ पोस्ट करता येतात आपल्याला. हा तो त्याच्या मागचा उद्देश आहे. असो, गुड नाईट, करूया चर्चा, झोपायचं आहे मला आता.